श्री लालासाहेब पवार, अंकिता पाटील, विलास बापू वाघमोडे, अतुल तेरखेडकर सर, नवनाथजी पडळकर, करणसिंह गोलप, तानाजी बापू थोरात, उदयसिंह पाटील, मारुती अण्णा वनवे, मुरलीधर काका निंबाळकर, अविनाश मोठे, ॲडव्होकेट कृष्णाजी यादव वकील, अनिल अप्पा पाटील, आमचे तालुक्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट शरद जामदार, शहराचे अध्यक्ष पांडुरंग शिंदे, बाबा महाराज खारतोडे, पराग जाधव, तुषार खराडे, रामचंद्र निंबाळकर, सदानंदजी शिरदाळे, भूषण काळे, हेमंत नरुटे, सत्यशील पाटील, निलेश देवकर, राजकुमार जटार, माऊली चौरे, दिनकर नलवडे, गजानन वागसे, वैभव देवडे, राजेंद्र गायकवाड, तेजस देवकाते, अंबादास शिंगाडे, संपत बनगर, किरण पाटील, मनोज पाटील, माऊली बनकर, मोहन दुधाळ, आमच्या ऋतुजाताई खबाले, शीतलताई साबळे. आता बरीच मोठी यादी आहे. सगळ्याची नावं घ्यायची म्हणलं तर मला माफ करा, कारण वेळ खूप झालेला आहे. त्यामुळं जरी कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असलं तरी क्षमा मागतो. आणि आलेले सर्व इंदापूर तालुक्यातून आणि इंदापूर शहरातून आलेले सर्व गावचे सरपंच, सोसायटीचे चेअरमन, कारखान्याचे संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, आजी माजी सर्व पदाधिकारी, मोठ्या संख्येनं जमलेले सर्व पत्रकार, विशेष करून आलेले सर्व आमचे युवक, राजवर्धन त्यांचे सर्व युवा मोर्चाचे सर्व सहकारी आणि जमलेले सर्व बंधू भगिनी आणि माझ्या सहकारी मित्रांनो, मी आज आपल्या सर्वांच्या वतीनं, दादा हा 30 वर्षामधला हा पहिला योग आहे. आता हा योग 30 वर्षानंतर का आला याची सुद्धा चर्चा करावी लागेल आपल्याला. पण राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये या इंदापूर तालुक्यामध्ये 1952 सालापासून स्वर्गीय भाऊंच्या माध्यमातून, स्वर्गीय घोलप साहेबांच्या माध्यमातून गणपतराव पाटील 10 वर्ष आमदार होते. 20 वर्ष समोर बसलेल्या जनतेनं मला आमदार केलं, मंत्री झालो. पण दादा, ह्या इंदापूर तालुक्याचा स्वाभिमान, राजकारणामध्ये अनेक संघर्ष आले, अनेक चढउतार आले, अनेक वेळा मान अपमानाच्या घटना घडल्या. पण दादा, मला अभिमानानं सांगावंसं वाटतं, राजकारणामध्ये आम्ही जे उभा आहोत ती वैयक्तिक हर्षवर्धन पाटलाची ताकद नसून ही समोर बसलेल्या सामान्य कार्यकर्त्यांची ताकद आहे की ज्या ताकदीवर आम्ही संघर्ष केला, या ताकदीवर आम्ही गावागावामध्ये आजही, ठीक आहे आम्ही कुठल्या पदावर नसू, आज मी कुठल्याच पदावर नाहीये, वैधानिक कुठलंही पद माझ्याकडे नाहीये, पण पदासाठी राजकारण करणारी संस्कृती या इंदापूर तालुक्यामध्ये कधी निर्माण झालेली नाही. या इंदापूर तालुक्यामध्ये कार्यकर्ता जो घडला गेला तो समाजसेवेच्या माध्यमातून घडला गेला, सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून घडला गेला. आणि मला विश्वास आहे की आज इंदापूर तालुक्यामध्ये दादा, इथं आलेली सगळी माणसं, यातला एकही भाड्याचा माणूस नाही. आहे का कुणी भाड्याचा माणूस? सांगा, होय का नाही? ही सगळी दादा माणसं जेवाभावाची माणसं आहेत. परिस्थितीने गरीब असतील, फटकी असतील, पण आज मी अभिमानानं सांगेल की या इंदापूर तालुक्यामध्ये 1.5 लाख मताची मालकं जर कोण असतील तर ती समोर बसलेली आमची कार्यकर्ते आहेत. याचा आम्हाला सर्वांना मनापासून अभिमान आहे. आणि म्हणून नेता पुढारी एकटा पुढे जाऊ शकत नाही, नेता पुढारी पदानं मोठा होऊ शकत नाही, नेता पुढारी काय मिळालं म्हणून पुढे जाऊ शकत नाही. तर नेता पुढारी हा तळागाळातल्या सामान्य माणसांच्या संदर्भामध्ये, काल दादा तुम्ही मला सांगितलं मी उद्या इंदापूरला येतोय म्हणून. कल्पना करा, तुम्ही माझ्या ठिकाणी असता तर तुम्हाला काय वाटलं असतं? म्हणजे तुम्ही येणार आहे आणि मी लोकांना सांगायचं दादा येणार आहेत, आपल्याला बैठकीला यायचं म्हणून. म्हणजे आमच्या समोर किती संकट होतं. कारण गेले 30 वर्ष झालं तुमचा आणि आमचा संघर्ष झाला संघर्ष. पण तो संघर्ष राजकीय संघर्ष झाला, तो काही व्यक्तिगत संघर्ष कधी झाला नाही. मी अभिमानानं सांगेल, तुम्ही सुद्धा व्यक्तिगत कधी आमच्यावरती प्रहार केला नाही आणि आम्ही व्यक्तिगत कधी तुमच्यावरती प्रहार केला नाही. पण राजकीय संघर्ष झाला,
गावागावामध्ये संघर्ष झाला, निवडणुकीमध्ये संघर्ष झाला, सहकारी संस्थांच्या निवडणुकीमध्ये संघर्ष झाला. पण असं सगळं असताना सुद्धा आम्ही कार्यकर्त्याला सांगितलं आपल्याला नेत्यांचा आदेश पाळावा लागणार आहे. या सगळ्या कार्यकर्त्यांची दादा मानसिकता वेगळी होती. या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक उद्रेक होता. या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये मी नाराजी शब्द वापरणार नाही, पण या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये संभ्रम होता, प्रश्न होते, अडचणी होत्या, काही ठिकाणी झालेला अन्याय होता. शेवटी आपण किती जरी म्हणलं की निवडणूक लोकसभेची आहे, मोदी साहेबांना पंतप्रधान करायची गोष्ट खरी आहे, सुनीत्रा वहिनींना खासदार म्हणून निवडून द्यायचं ही गोष्ट खरी आहे. पण तरी सुद्धा गाव लेवलला काम करताना तुम्ही ग्रामीण भागामधनं पुढे आलेला आहे, आम्ही ग्रामीण भागामधनं पुढे आलेलो आहे. आणि म्हणून ग्रामीण भागामधला कार्यकर्ता हा विचार करतो की माझा मान सन्मान ठेवला पाहिजे, माझ्या गावातल्या अडचणी सुटल्या पाहिजे, माझ्या गावाला विकास निधी मिळाला पाहिजे. आज दादा इथं 50% सरपंच हजर आहेत. या तालुक्यात 150 ग्रामपंचायती आहेत. मी तुम्हाला नावानिशी सांगेल, इथं आलेले 50% सरपंच, उपसरपंच आलेले आहेत, विकास सोसायटीचे चेअरमन आलेले आहेत, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक आलेले आहेत, ग्रामपंचायतचे सदस्य आलेले आहेत आणि आजी माजी पदाधिकारी. दादा तुमच्या तालुक्यात 3200 आजी माजी पदाधिकारी आहेत, इथं 2700 आजी माजी पदाधिकारी आहेत. त्यातले 100-200 सोडून द्या, पण सगळे आजी माजी पदाधिकारी आज एका सुरामध्ये आलेले आहेत आणि हे सगळे महायुतीचं काम केल्याशिवाय राहणार नाहीत. हा विश्वास मला या निमित्तानं आपल्याला द्यायचा. त्याचं कारण असं आहे की आपली नाळ सामान्य माणसांची या ठिकाणी जोडली गेली. ठीक आहे, काय राजकीय संघर्ष घडले असतील यापूर्वीच्या काळामध्ये, आम्ही सर्वजण सकारात्मक विचार करून काम करणारी माणसं आहे. पद येतील, पद जातील, काय आयुष्यभर कोणी कायम पदावर राहील अशी भूमिका नाहीये. पण सामान्य माणसाचा विश्वास, सामान्य माणसांची भूमिका, जसा तुमचा स्वभाव स्पष्ट बोलण्याचा आहे तसा आमचाही स्वभाव, कुणी काय जरी म्हणलं तर दिलेला शब्द पाळण्याचा स्वभाव या इंदापूर तालुक्याची संस्कृती आहे. हा अनुभव तुम्हाला आला असेल, पवार साहेबांना सुद्धा अनुभव आला असेल. 2004 ला दादा आम्ही प्रामाणिकपणे काम केलं, 2009 ला आम्ही प्रामाणिक काम केलं, 2014 ला आम्ही प्रामाणिक काम केलं, 2019 ला सुद्धा प्रामाणिक काम केलं. लोकांच्या मनात भावना अशी आहे की दरवेळेस आपण त्यांचं काम करतो. अगोदर लोकसभा होती, नंतर विधानसभा होती, मग पुढचं काय असा प्रश्न सगळ्याच्या मनामध्ये या ठिकाणी निर्माण होतो. ठीक आहे, आज ती बोलण्याचा विषय वेळ नाहीये, पण शेवटी लोकांच्या भावना मोकळ्या झाल्या पाहिजेत. लोकांच्या मनामध्ये खतखत काय ते बोललं पाहिजे. आणि आज दादा मी आपल्याला जबाबदारीने सांगतो, महायुतीचा धर्म, आपण उद्या स्पर्धा लावू, बारामतीत मताधिक्य जास्त होत आहे का, इंदापूरमध्ये मताधिक्य जास्त होत आहे. आणि हे नुसतं भाषण बोलण्यापुरतं नाहीये. 7 तारखेला मतदान झाल्यानंतर 5 तारखेला ज्यावेळेस निकालाच्या पेट्या फुटतील त्यावेळेस दादा तुम्ही सकाळी 10 वाजता टीव्ही लावून बसा. या इंदापूर तालुक्यामध्ये मी आज आकडा सांगणार नाही, पण तुमच्या माझ्या मनामध्ये जो आकडा आहे त्याच्यापेक्षा सुद्धा अधिक मतदान हे सुनीत्राताईंना झाल्याशिवाय राहणार नाही. करणार आहे का नाही? जरा मोठ्याने सांगा, करणार आहे का नाही? आता तुमची जबाबदारी आहे. नाही तर रात्रीचं कोण ह्याला भेटलं त्याला भेटलं चालणार नाही. भूमिका राजकारणामध्ये स्पष्ट असली पाहिजे. स्पष्ट भूमिका असली अडचणी कमी राहतात. डुप्लिकेट भूमिका असली अडचणी 100 पटीने वाढतात. सांगतो तुम्हाला, आपलं काम नाही ते. आज आपण जो विश्वास निर्माण केलेला आहे, मला असं वाटतं त्या संदर्भामध्ये आपल्याला या पुढच्या काळामध्ये निश्चितपणानं काम करण्याची आज या ठिकाणी आवश्यकता आहे. दादा 4-5 विषय आहेत. वेळ खूप झालेला, ही माणसं सगळी 5-5:30 वाजता आलेली आहे. एक माणूस हल्ला नाही आणि तुमचं माझं भाषण होईपर्यंत सुद्धा यातला एक माणूस उठणार नाही. त्याचं कारण असं आहे की काही धरून पकडून माणसं आणलेली नाही. सांगतो दादा, काही लोकांच्या सभा झाल्या, सभा झाल्यानंतर आम्हाला काही क्लिप्स आल्या आणि त्या क्लिप मी तुम्हाला सुद्धा पाठवील. त्या आलेल्या माणसांच्या मध्ये भांडणं झाली. मी म्हणलं कशाची भांडणं आहेत? तर एक जण म्हणला ह्या माणसाने सांगितलं तुला 1000 रुपये देतो सभेला ये, आणि आता म्हणतोय 300च घेऊन जा. बरं का, तसं आहे का इथं कोणी? आहे का नाही इथं कोणी? सांगा मला तुम्ही. ही सगळी दादा माणसं आपल्या कुटुंबातली आहेत, आपल्या परिवारातली माणसं आहेत. आणि मला असं वाटतं राजकारणाची अचूक दिशा
राजकारणाचं अचूक निर्णय, ही सगळी गरीब माणसं आहेत दादा, ह्यात कुणी मोठा पुढारी नाही. तुम्ही जर बघितलं, साधी पॅन्ट शर्ट घालणारी, पायात चप्पल, कोणाची फाटकी चप्पल, कोणाचा पायात फाटका बूट, ही अशी माणसं आहेत सगळी दादा सांगतो हा. पण गावात ही माणसं मताची माणसं आहेत सांगतो हा. माणूस गावात फिरला मतं मागायला तर माणसं बोळीने पळून जाणारी नाहीत मतदार सांगतो. काही लोकांचं असं आहे की गावात फिरायला लागला की माणसं बोळीने पळून जातात, ह्याच्या समोर नको यायला आपल्याला सांगतो हा. पण ही तसा मतदार नाही, तसा कार्यकर्ता नाही. आणि म्हणून मला आपल्या सर्वांना सांगायचंय, 329 बूथ दादा ह्या तालुक्यामध्ये आहे. आमचे अध्यक्ष शरद जामदार गेले वर्षभर त्यांनी बूथवरती काम केलेलं आहे. प्रत्येक बूथला 35, 40, 50 माणसांची 50 पेज पासून नियोजन झालेलं आहे. आणि मी आज आपल्याला सांगतो, 3,21,850 मतदान हे काल प्रसिद्ध झालेलं आहे. त्यामध्ये नवीन मतदार 18,250 निर्माण झालेला आहे. युवा मतदान आहे. त्या युवा मतदाराचा सुद्धा अंकिताने आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी मागच्या 15-20 दिवसामध्ये युवा मेळावे घेतले सांगतो हा. आणि त्या पद्धतीनं सगळे युवा वर्ग सुद्धा 62% मतदान ह्या तालुक्यातलं ही वय वर्ष 18 ते 50च्या आतलं मतदान आहे. आणि मला असं वाटतं ते मतदान घडवण्याचं काम या पुढच्या काळामध्ये मित्रांनो तुम्हाला आम्हाला सर्वांना करावं लागणार आहे. आज दादा 4-5 विषय आहेत. ज्यावेळेस आपण या सरकारमध्ये आला, चांगली गोष्ट आहे, सरकार मजबूत झालं. पहिलं 2 पक्षाचं सरकार होतं, आपण आला सरकारमध्ये. आम्हाला आमच्या वरिष्ठांनी सांगितलं असा असा निर्णय झालेला आहे. आम्ही म्हणलं काय हरकत नाही, आपलं सरकारची ताकद वाढवायला कोणी येत असेल स्वागत करा. आपणही आला, आपणही मोठं धाडस केलं. सगळ्या ताकदीने आपण सरकारच्या मागे उभा राहिला. केंद्रीय नेतृत्वाने आम्हाला सांगितलं की या पद्धतीने आपल्याला पुढे जायचंय. आम्ही म्हणलं काय हरकत नाही. मग निवडणुका लागल्या लोकसभेच्या. त्यानंतर बारामती लोकसभेची जागा ही महायुती म्हणून आपल्या पक्षाला देण्याचा निर्णय वरिष्ठांनी घेतला. आपण एकत्र बसून निर्णय घेतला. तो निर्णय झाल्यानंतर केंद्रीय नेतृत्वाचा आम्हालाही फोन आला. मला म्हणले हर्षवर्धन असं असं झालेलं आहे, काय करायचं. म्हणलं आपण आदेश करा. मग त्यांचे तुम्हालाही फोन आले, फडणवीस साहेबांनाही फोन आले. त्यानंतर आपण एकत्र बसलो. त्यानंतर फडणवीस साहेबांची माझी चर्चा झाली. मग दादा मला म्हणाले आपण देवेंद्र फडणवीस आपण एकत्र बसू. आम्ही तिघं एकत्र बसलो. 2-2.5 तास या संदर्भामधली चर्चा झाली. आणि ती सगळी चर्चा झाल्यानंतर या तालुक्यामधले बरेच प्रश्न, एवढ्या सगळ्या सभेमध्ये मला बोलता येणार नाही, ती बोलण्याची जागा नाही, वेळ नाहीये. पण मला एवढंच आपल्याला सांगायचंय, तुमच्या माझ्या मनामध्ये जेवढे प्रश्न होते, तुमच्या माझ्या मनामध्ये जेवढे विषय होते, त्याच्यापेक्षा किंबहुना अधिक विषय मी अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोर मांडले. त्यांना सांगितलं ही आमची नाराजी नाही, ही आमची व्यथा आहे, हे आमचे प्रश्न आहेत, हे आमच्या अडचणी आहेत. आणि आमचा कार्यकर्ता या माध्यमातून अडचणीमध्ये आलेला आहे. तुम्ही निर्णय घ्या. आणि मग त्या बैठकीमध्ये असं ठरलं की देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा आम्ही तिघं बसलो. विस्तारानं सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. तुम्ही चिंता करायची काय कारण नाही. आणि त्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी अजितदादांना आमच्या समोर सांगितलं की आता ह्या सगळ्याची जबाबदारी, पालकत्व ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांनी घ्यायचं मान्य केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही चिंता करायची या ठिकाणी काय कारण नाही. आज आपल्या समोर लक्ष एकच आहे, आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीला महायुतीचा उमेदवार आपल्याला निवडून द्यायचा आहे. आणि मला विश्वास आहे की आज या तालुक्यामध्ये मी दादांनाही सांगितलं, दादा आम्ही प्रचाराच्या संदर्भातलं काम करण्याचं नियोजन करू. सुरू झालेलं आहे आमचं नियोजन. आमचं नियोजन शिस्तबद्ध पद्धतीनं असतं. वेडावाकडा प्रचार आमच्याकडून कधी केला जात नाही, कारण आमचा कार्यकर्ता हा सुसंस्कृत आहे. राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये नीतिमत्ता, मान सन्मान, मर्यादा या सगळ्या गोष्टी पाळणारा हा कार्यकर्ता आहे. तुम्ही बघितलं ना, बोलवल्याशिवाय कोणी माणूस स्टेजवर सुद्धा येणार नाही. दादा इथं स्टेजवर सुद्धा बोलवल्याशिवाय कोणी कार्यकर्ता सुद्धा वर येणार नाही. एवढं या तालुक्यामधल्या कार्यकर्त्याच्या मध्ये एकामेकाबद्दलचं एक प्रेम आहे, एक नियोजन आहे. आणि मला असं वाटतं या संदर्भामध्ये आपल्याला या पुढच्या काळामध्ये निश्चितपणानं
पुढं वाटचाल करण्याची आज आवश्यकता आहे। आणि म्हणून तुमच्या मनात जे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये चिंता करू नका। आज आपल्याला करायचंय काय, तर आपकी बार 400 पार, आपकी बार, आपकी बार, हात वर करून म्हणा आपकी बार। आणि या 400 मध्ये बारामतीचा खासदार महायुतीचा सुनित्रा वहिनी असल्या पाहिजे, हे मला आपणा सर्वांना या ठिकाणी सांगायचं। आणि म्हणून आता शंका, किंतु, परंतु, हा काय म्हणला, तो काय म्हणला, मग काय ठरलं तुमचं, मग पुढचं काय झालं, यार पुढचं नंतर बघू आपण, कशाला काळजी करताय तुम्ही? तुमचा त्रास आणि माझा त्रास एकच आहे, काय वेगळा आहे का काय? आणि म्हणून कसल्या प्रकारची चिंता मित्रांनो आपण या ठिकाणी करू नका। कारण जसं अजितदादा शब्द पाळणारा माणूस आहे, तसं आपल्याही तालुक्यातला कार्यकर्ता जर एखादा निवडणुकीचा शब्द आपण दिला तर तो शब्द खोटा ठरवता कामा नाही, सांगतो। हा बरोबर आहे का नाही? मी म्हणतो ते हा मागच्या माणसांचं काय म्हणणं आहे, हा त्यामुळे उगाच मला पण पुढं करून मागणं पळून जाऊ नका। हा हे करायचंय काम, आपल्याला मनापासून आपल्याला काम करायचंय। आणि म्हणून या सगळ्या गोष्टी दादा आपल्याला या पुढच्या काळामध्ये निश्चितपणानं मोदी साहेबांचं नेतृत्व महत्वाचं आहे। आज दादा तुम्ही भाषणामध्ये सांगता आम्ही महायुतीमध्ये का आलो, कारण तर ह्या देशाला विकसित भारत करण्याकरता एकच कणखर नेता आहे, विश्वव्यापी नेता आहे, तो म्हणजे नरेंद्र मोदी साहेब आहेत। आता आज 102 लोकसभेच्या मतदारसंघातलं मतदान झालं आणि मोदी साहेबांनी ट्विट केलं, सांगितलं मोदी साहेबांनी या 102 लोकसभेच्या मतदानामध्ये काही ठिकाणी 60% मतदान झालं, काही ठिकाणी 70% मतदान झालं, काही ठिकाणी 80% मतदान झालं। आणि मोदी साहेबांनी कुठतरी मगाशी जाहीर केलं की या 102 मध्ये 90% जागा या महायुतीच्या आल्याशिवाय राहणार नाहीत, हे मोदी साहेबांनी त्या ठिकाणी जाहीर केलं। म्हणजे सुरुवात आपली चांगली झाली। आपण दुसऱ्या फेजमध्ये, तिसऱ्या फेजमध्ये, चौथ्या फेजमध्ये, मला असं वाटतं हे सगळं नीटपणानं आपल्याला मित्रांनो या ठिकाणी काम डोळ्यात तेल घालून करण्याची आज या ठिकाणी आवश्यकता आहे, हे मला आपल्या सर्वांना प्रामुख्याने सांगायचंय। दादा या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज मोदी साहेबांनी एवढ्या योजना आणल्या। तुम्ही पण या राज्याचे अर्थमंत्री आहात, तुम्ही शेतकऱ्यांच्या करता 1 रुपयामध्ये विमा योजना आणली। 1 रुपये भरा शेतकऱ्याचं विम्याचं संरक्षण। या तालुक्यामध्ये 68,000 शेतकऱ्यांना दादा केंद्राचे 6,000 रुपये येतात, तुम्ही राज्य सरकारचे 6,000 रुपये देता, 12,000 रुपयाचं अनुदान येतंय का नाही खात्यामध्ये? त्याला कोणाचं कमिशन नाही, त्याला कोणाचा ठेकेदार नाही, आहे का कोणी? सांगा मला तुम्ही। डायरेक्ट खात्यात पैसे जमा होतात, सांगतो। त्याचबरोबर मोफत धान्य 28,000 कुटुंबांना ह्या तालुक्यामध्ये मोफत धान्य मिळतंय। उज्ज्वला गॅस योजना असेल, 5 लाख रुपयाचं विम्याचं संरक्षण असेल, अशा कितीतरी योजना आहेत की ज्या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी सामान्य माणसाला या ठिकाणी मदत होतीये, राज्य सरकारची मदत होतीये। आणि म्हणून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आज आपल्याला या सगळ्या गोष्टीचं बारकाव्यानं नियोजन करण्याची आज या ठिकाणी आवश्यकता आहे, हे मला प्रामुख्याने आज आपल्याला या ठिकाणी सांगायचंय। दादा या तालुक्याची सगळी परिस्थिती आपल्याला माहित आहे। हा तालुका शेतीवरती आधारित आहे। या तालुक्याचे 2च प्रश्न महत्वाचे आहेत। या तालुक्यातला शेतकऱ्याचा शेतीचा आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न, आणि या तालुक्यातला शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न सोडतो। काल परवा कुणीतरी एक पत्रक काढलं दादा अधिकाऱ्यांनी, आता आचारसंहिता आहे, आणि एक पत्रक काढले की 8 तासाची वीज आता 6 तास करण्यात आली। आता ठीक आहे, आचारसंहिता असल्यामुळे काय बोलता येत नाही, पण दुष्काळ उन्हाळा इतका वाढलेला आहे, आज 42-43 डिग्री टेम्परेचर आहे। आज इथं आमचे शेतकरी सुद्धा मोठ्या संख्येने आलेले आहेत। मला असं वाटतं आपल्याला, तुम्ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून इलेक्शन कमिशनला पण आपल्याला हे विनंती करावं लागेल की बाबा तुम्ही हा 8 तासाचा निर्णय 6 तासाचा का केला? आज आमच्याकडे थोडंफार पाणी आहे, ते पाणी जर आम्ही नाही उचललं, नाही वापरलं, तर आमचा जनावरांचाही पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, आमचा शेतीचाही पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, आमचा पिण्याचाही पाण्याचा प्रश्न गंभीर आहे। तर याही प्रश्नाकडे मला असं वाटतं वेळ आज नाही बोलायची, पण शेवटी आपलं अर्थकारण शेतीवरती आहे, तर त्या संदर्भात सुद्धा लक्ष देण्याची आवश्यकता आहे। दुसरा महत्वाचा मुद्दा दादा, सहकारी संस्था। आमचे चेअरमन लालाबा पवार साहेब यांनी सांगितलं, या तालुक्यामध्ये 3 साखर कारखाने आहेत।
छत्रपती नीरा भीमा कर्मयोगी जवळजवळ 60-70 हजार शेतकरी सभासद या कारखान्याचे आहेत. काय प्रश्न निर्माण झाले होते, काय आर्थिक प्रश्न निर्माण झाले होते. हे कारखानदारी निसर्गावरती अवलंबून असते. बऱ्याच वेळा काही प्रश्न निर्माण होतात. तर या संदर्भामध्ये सुद्धा यापूर्वी आपल्याला काही मदत झालेली आहे, या पुढच्या काळामध्ये सुद्धा. कारण 60-70 हजार शेतकरी या तालुक्यामध्ये ऊसाचा धंदा करतो, तर त्या बाबतीत सुद्धा मार्ग काढण्याची आवश्यकता आहे. दुधाचा धंदा मोठ्या प्रमाणात या तालुक्यामध्ये वाढलेला आहे. आज आमचा तालुका संघ आम्ही अमोल डेअरीशी टायअप केलेला आहे. 1.25 लाख लिटर दूध या तालुक्यामध्ये रोज अमोलच्या माध्यमातून आम्ही संकलित करतोय आणि दर महिन्याला 35 ते 40 कोटी रुपयाचं नगदी पेमेंट डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंटला आज आपण या ठिकाणी जमा करतोय. हे मला या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगायचंय. आणि म्हणून विषय खूप आहेत, वेळ खूप झालेला आहे आणि मला वाटतं आपल्या उमेदवार या काही ठिकाणी त्यांचा प्रचार चालू आहे, त्यामुळे बहुतेक त्या कदाचित वेळेत पोचतील का नाही मला माहीत नाही. परंतु कारण आपणही बराच वेळ या ठिकाणी बसलेला आहात, सगळ्या कानाकोपऱ्यातनं आपण सर्वजण आज या ठिकाणी आलेले आहेत. आणि म्हणून मी दादांना एवढंच सांगणार आहे की दादा, आता थोडंसं नवीन विकासाचं पर्व आपल्याला सुरू करावं लागेल. ठीक आहे, काय कोणाचं वैयक्तिक, काय कोणाची दुश्मनी नाही, काय कोणाचा तुम्ही माझा बांध रेटला नाही मी तुमचा बांध रेटलेला नाही, सांगतो काय आपलं भांडणच नाही काय. पण या तालुक्याच्या जनतेच्या विकासाकरता माझी एवढीच आपल्याला विनंती आणि सूचना राहणार आहे की या इंदापूर तालुक्यातल्या स्वाभिमानी माणसाला एक वेळ मदत मागे पुढे झाली तरी चालेल, पण त्यांना सन्मानित करण्याचं काम या पुढच्या काळामध्ये सुद्धा मला असं वाटतं घडलं पाहिजे. हे मला ह्या निमित्तानं आपल्या सर्वांना प्रामुख्यानं सांगायचंय. एक 5-7 मिनिटांमध्ये मला वाटतं उमेदवार दादा आपल्या इथं आता पोचतील, कारण उमेदवारांनी येऊन 2 मिनिटं जर आल्या वेळेमध्ये आपलं दादांचं भाषण होईपर्यंत, तर मला वाटतं त्यांचं पण आपल्या सर्व कार्यकर्त्यांशी या ठिकाणी संवाद होऊ शकेल. आणि म्हणून आज इथं आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आला. खरं म्हणजे आता मला तुम्हाला बोलवायचं म्हणलं तर माझ्या अंगावरच काटा येतो, सांगतो का. कारण बोलवायचं किती वेळा. दादा फडणवीस साहेबांचा निरोप आला, मुंबईला माणसं घेऊन या. झाली नाराजी माझी, मी 300 लोकांना निरोप दिले. 1000 माणसं म्हणली काय आम्ही काय तुमच्या जवळचं नाही का. अरे बाबा म्हटलं मी तरी काय करू सांगा. आता पुन्हा 11 वाजता फोन आला, म्हणले भाजपच्या कार्यकर्त्याचा मेळावा घ्या. दादा 24 तास सुद्धा नव्हते. आता मंडप कधी उभा करायचा आणि कार्यक्रम कधी घ्यायचा. पण नुसता निरोप पाठवला. 10,000 माणसं फडणवीस साहेबांच्या सभेला सुद्धा ते समोर बसलेला सामान्य माणूस आज या ठिकाणी येतोय. आणि तुम्ही येणार आहे म्हणल्यानंतर आमच्या मीडियावाल्यांना पण फार उत्सुकता होती की ही दोघं एकत्र कशी काय सांगतो. आमचेच मित्र आहेत सगळे. जितेंद्र हसतोय मनापासून सांगतो. ठीक आहे, आज आपण सर्वजण महायुतीचा धर्म आपल्याला पाळायचा आहे, महायुतीच्या उमेदवाराचं आपल्याला काम करायचं आहे. आणि आता मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी दादांना शब्द देऊ का, परत विचारतोय, दादांना मी शब्द देऊ का. जरा हात वर करा. मोबाईल आणलेत का, मोबाईलची टॉर्च चालू करा, बघू द्या आम्हाला तुम्ही कसं काय दाखवताय. 1 मिनिटात सगळे मोबाईल चालू करा. महायुतीचा महायुतीचा विजय असो. आता ही मोबाईलची लाईट लावली, 7 तारखेपर्यंत झोपायचं नाही. तुम्हाला माहिती निवडणुका कशा आहे, आपल्याला घराघरात जाऊन मतदारापर्यंत पोचवून मीडिया बघताना पुढचं काय बोलतो का, काय बोलणार नाही. पण आपल्याला निवडणूक जिंकायची आणि मला विश्वास आहे की तुमच्या बळावर निश्चितपणानं दादा तुम्ही इथं चिंता करू नका. आता प्रचाराची आखणी आम्ही सगळ्यांनी बसून अशी केली, उद्याच्याला या तालुक्याची आमची परंपरा आहे, आम्ही लक्ष्मी नरसिंहाला आम्ही कुलदैवत मानतो. उद्या सकाळी 8 वाजता नरसिंगपूरचे आलेत लोक इथं. नरसिंगपूरची कुठे आहेत, उद्या सकाळी 8 वाजता नरसिंगपूरला सरपंच येणार आहे. तिथं पूजा करायची आणि नारळ फोडायचा. दादा आम्ही 4 दिवसाचा दौरा तयार केलेला आहे. त्याच्यानंतर जिल्हा परिषद गाव वाईज दौरा तयार केलेला आहे. आणि तो झाल्यानंतर मग मात्र संयुक्त सभा ह्या आपल्या होतील.
आणि त्या संयुक्त सभा करण्याच्या संदर्भातलं नियोजन तुम्ही तुमच्या पक्षाच्या प्रमुखांना त्या ठिकाणी सांगा. जे जे नियोजन करतील त्याप्रमाणे आम्ही त्या संदर्भातली भूमिका घेऊन आपण त्या पद्धतीनं काम करू. त्यामुळं आज आपल्या सर्वांना एवढंच मला सांगायचं आहे की आता आपल्या गावात प्रचार करावा लागेल आपल्याला. काही माणसं कुणाचं पण नाव घेत आहेत, काही माणसं कुणाचं पण नावाचा अपप्रचार करतायत, काही माणसांना पुढची स्वप्न पडायला लागलेली आहेत. बरोबर आहे का नाही? हा, ती कोणती स्वप्न आहेत तुम्हाला माहिती आहे? ती स्वप्न काय साकार होणार नाहीत. कारण स्वप्न साकार करण्याची ताकद जर कोण असेल तर ते समोर बसलेले आमचे बहादर कार्यकर्ते आहेत, हे मला आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगायचं. आणि म्हणून प्रत्येकाने आपलं गाव सोडू नका. नाहीतर उद्या असं होईल, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता काम करतोय, मी बसलो घरी. आपला त्यांचा कार्यकर्ता म्हणल भाजपचं काम करतोय, मी बसलो घरी. असं चालणार नाही. बरोबर आहे का नाही? आपली प्रचाराची यंत्रणा आपण सेपरेट चालू, त्यांची प्रचाराची यंत्रणा सेपरेट चालेल. आणि त्यानंतर ज्या संयुक्त सभा होतील त्या एकत्रितपणानं मित्रांनो आपण या ठिकाणी करू. दादा, बाकीचे बरेच विषय आहेत ते आपण नंतर या विषयाच्या माध्यमातून बोलू. अंकिता म्हणल्याप्रमाणे 7 तारखेनंतर काही विकासाचे प्रश्न आहेत, काही तालुक्यातले प्रश्न आहेत, काही गावाचे प्रश्न आहेत, काही न्यायालयीन प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये आज कोड ऑफ कंडक्ट असल्यामुळं अधिक काय मला बोलता येणार नाही. पण या सगळ्या गोष्टीचा आपण निश्चितपणानं विचार करून पुढे आपण मार्ग काढू. आज इंदापूर तालुक्यामध्ये उष्णता वाढलेली आहे मित्रांनो. सकाळी 11 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत बाहेर पडणं अवघड आहे. पण तरी सुद्धा आपल्याला कसली पर्वा न करता आपल्याला एक एक मत महत्वाचं आहे, एक एक मतदारापर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. कोणी येईल, काही प्रचार करेल. आणि मला असं वाटतं आज आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की सुनित्रा वहिनींना आपल्याला सर्वांना चांगल्या पद्धतीनं मताधिक्य आपल्याला मिळवायचंय आणि घड्याळाच्या समोरचं बटन दाबायचंय. आता काय लोकांना घड्याळ म्हणलं मी जरा थोडं अवघड वाटतं सांगतो, मी त्याला थोडी दुरुस्ती करतो. भाजपच्या कमळ रूपी घड्याळाला मतदान द्यायचंय आपल्याला. हा, आता हसला बघा तुम्ही. हा, काही समजा पण घड्याळापुढचं बटन दाबायचे आपल्याला. एवढं काम आपण सर्वांनी ह्या माध्यमातून करावं. पुन्हा एकदा दादा, तुम्ही आला, तुमचा जास्त वेळ घेणं आम्हाला काही योग्य वाटत नाही. तुमच्याही मागं व्याप आहे, सगळं राज्याचं तुम्हाला बघायचंय. तुम्ही पक्षाचे अध्यक्ष आहात, तुमचे उमेदवार आहेत, महायुतीचे उमेदवार आहेत. जसं इथं तुम्हाला भाजपच्या मताची गरज आहे तसं बऱ्याच ठिकाणी भाजपला तुमच्याही मताची गरज आहे. शेवटी ही महायुती आहे आणि महायुती म्हणल्यानंतर दृष्टी असली पाहिजे, सकारात्मक विचार असला पाहिजे, काय गोष्टी सहन केल्या पाहिजे, काय गोष्टी बोलल्या पाहिजे, काय गोष्टी मनातल्या सांगून मोकळं झालं पाहिजे. आणि खुल्या दिल्यानं मला असं वाटतं आपल्याला काम करावं लागेल आणि ती काम करण्याची भूमिका आपण सर्वांनी ह्या माध्यमातून करावी. हा कार्यक्रम संपल्यानंतर दादांना मी घरी भोजनाचं निमंत्रण दिलेलं आहे. नाही तर परत तुम्ही म्हणायचं आम्हाला का सांगितलं नाही म्हणून. बरोबर आहे? चालेल ना? अरे काय बोललं नाही तुम्ही काय? हा, चालतंय ना? बरं, कारण आपली पद्धत आहे, आला पाहुणा तर त्याला उपाशी परत पाठवायचा नाही. अर्थात ते पाहुणे नाही, ते आपले सहकारी आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं दादाला ग्वाही देतो की सुनित्राताई वहिनी यांच्याबद्दल आपण सुद्धा गावागावामध्ये प्रचार करताना त्यांना सामाजिक कामाची आवड आहे. त्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या सिनेटवर गेले 10 वर्ष झालं काम करतायत. विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिक्षणाचं काम करतायत. बारामतीला एक टेक्सटाईल पार्क काढलाय. 5,000 महिलांना 15 ते 20,000 रुपये पर महिलाला रोजगार देण्याचं काम सुनित्रा वहिनींच्या माध्यमातून झालेलं आहे. त्याचबरोबर त्यांना निसर्गाची आवड आहे, पर्यावरणाची आवड आहे, स्वच्छतेची आवड आहे. आणि काटेजेवाडीची ग्रामपंचायतचं एक उदाहरण डोळ्यासमोर जर ठेवलं आपण, आणि म्हणून ह्या उमेदवाराला कामाचा अनुभव आहे, या उमेदवाराला कामाच्या संदर्भातला ध्यास आहे. आणि म्हणून महायुती आपल्या बरोबर आहे, उमेदवार आपला कामसू आहे, नेतृत्व सगळं आपल्या बरोबर आहे, तुम्ही आमच्या सगळे बरोबर आहे. मग आता सांगा, या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी आणि भाजप हे दोघं जर एकत्र आली तर काय घडेल? काय घडेल? काय? हा, मग इतिहास घडवायचं काम
पुन्हा असली सभा होणार नाही, ह्याच्यात वेळ आपला जाणार नाही. आता एकच काम करा, तुम्हाला आम्ही हँडबिल देऊ, पॉम्पलेट देऊ, तुम्हाला बूथवरच्या मतदार याद्या देऊ. गावची ग्रामपंचायतची बूथची मतदार यादी वेगळी आणि लोकसभेची मतदार यादी वेगळी. आपला कार्यकर्ता काय करतो, शेवटच्या दिवशी मतदार यादी बघतो आणि हे नाव त्या वार्डात कसं काय गेलं. तसं नका करू बाबा. अध्यक्ष याद्या आणल्यात आपल्या सगळ्या बूथचे अध्यक्ष कोण, हातवर करा. बूथचे अध्यक्ष, बूथचे पदाधिकारी कोण आहेत, हातवर करा. याद्या मिळतील तुम्हाला. आता त्या याद्या पोच करू आम्ही तुम्हाला. आता डोळ्यात तेल घाला. बाहेर मतदान कोण गेलंय ते बघा. माझ्या माहितीप्रमाणे 16,800 मतदान या इंदापूर तालुक्यातलं बाहेरगावी आहे. बाहेरगावचं मतदान आपल्याला आत्ताच टॅप करावं लागेल. हे काम तुमचं आहे. आणि शेवटच्या दिवशी सांगू नका आम्हाला, भाऊ ही 50 नावं राहू इथं नाहीतच. हे तुमचं काम आहे, सगळ्या कार्यकर्त्याचं बघायचं. जसं ग्रामपंचायतला बघतो का नाही आपण, मयत नाव असतील आत्ताच कळवा. आणि जर कोणाचं मतदार यादीत नाव नोंदवायचं राहिलं असेल तर मला कार्यकर्त्याला सांगायचंय, निवडणूक आयोगाने एक पत्रक काढलेलं आहे. मतदानाच्या अगोदर 10 दिवसापर्यंत सुद्धा तुम्ही जर काय 5-50 नावं दिली आमच्याकडं की भाऊ हे नाव राहिलेलं आहे, ही नवीन लग्न झालं, ही सून आली घरात, हे नाव राहिलेलं आहे, आम्हाला संपर्क करा. आपलं कार्यालय कोर्टाच्या समोर आपलं पक्षाचं कार्यालय. दादा आम्ही कार्यालय सुरू केलं, आपण येताना बघितलं असेल. त्या कार्यालयामध्ये 5 माणसं 24 तास बसलेले आहेत, पदाधिकारी बसलेले आहेत. आम्ही इथंच आहोत. मी काय कुठं बाहेर जाणार नाही. माझं काय स्टार प्रचारकात यादीत नाव नाही, काय नाही. माझं आमचं ही स्टार प्रचारक आहे सगळं सोपतो. त्यामुळे इथं आपल्याला काम करायचं आहे आणि हे सगळं काम डोळ्यात तेल घालून तुम्हाला आम्हाला सर्वांना मित्रांनो करायचंय. आणि मला विश्वास आहे 5 मिनिटं भाषण वाढवतो, वहिनी येतात संपतो. अरे श्रीकांत काय बोलू आता, सांग की बाबा. आणि म्हणून आता जास्त वेळ आपला घेत नाही. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि दादा खात्री देतो तुम्हाला की या संदर्भामधलं मतदान हे चांगल्या पद्धतीने आपल्या महायुतीला होईल, आपल्या घड्याळाला होईल अशा प्रकारचा विश्वास देतो. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं दादानं मार्गदर्शन करावं अशी त्यांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.